रास्तभाव धान्य दुकान हे सर्वसामान्य माणसाला राईट टू लाईफ देणारी व्यवस्था आहे। देशात कोणीही उपाशी राहू नये, कुपोषण होऊ नये, किमान त्यांना 2 वेळचे जेवण मिळाले पाहिजे म्हणून मायबाप सरकार अन्न सुरक्षा त्यांनी दिलेली आहे। त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरवठाधारकांना नोंदणीकृत परवाने दिले आहेत। मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात सावळा गोंधळ असून सोलापूर शहरातील नागरिकांना रेशनिंगचा प्रश्न भेडसावत आहे। रेशनिंग दुकानात कार्डधारकांना वेळेवरती धान्य न मिळणे, रेशनिंग कार्ड बंद असलेले चालू न करणे, केवायसी न करणे, नाव कमी न करणे, नाव न वाढवणे आदी अनेक प्रश्न रेशनिंग कार्ड धारकांना होत आहेत। यावर प्रभावी उपाय करण्यासाठी सोलापुरातील सर्व रेशनिंग कार्ड धारक एकत्र येणे गरजेचे आहे। यासाठी सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना बांधणीचा निर्णय घेण्यात आला। जोपर्यंत सोलापूर शहरातील सर्व रेशनिंग कार्ड धारक एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्या हक्काचे रेशन धान्य मिळणार नाही। परंतु सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। सोलापूर शहरात एकूण अ, ब, क, ड असे 4 विभाग आहेत। प्रत्येक विभागातील 3 ते 4 कार्डधारक संघटनेचे विश्वस्त म्हणून राहतील, तसेच प्रत्येक रेशनिंग कार्डधारक सभासद म्हणून राहतील। या संघटनेमार्फत शासनाच्या नियमाप्रमाणे रेशनिंग धान्य वाटप करण्यासाठी सर्व रेशनिंग दुकानदारांना दबाव असेल आणि प्रत्येक रेशनिंग कार्डधारकांना आपल्या हक्काचे रेशनिंग धान्य मिळवणे आणि इतर मागण्यांसाठी सोलापूर शहर रेशनिंग कार्डधारक संघटना काम करेल। अधिक माहितीसाठी शोभा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, बोल्ली मंगल कार्यालया शेजारी अशोक चौक येथे संपर्क साधावा। संपर्कासाठी 9588 490 274 या नंबरवर संपर्क साधू शकता, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते निरंजन बोद्धुल यांनी केले आहे। नमस्कार, मी निरंजन बोद्धुल, सामाजिक कार्यकर्ता। सोलापूर शहरात बरेच असे प्रश्न आहेत की प्रत्येक माणसाला भेडसावतात। त्यापैकी एक प्रमुख प्रश्न म्हणलं तर रेशनिंग धान्याचा आहे। सोलापूर शहरात बरेच असे रेशनिंग कार्ड धारक आहेत, त्याला वेळेवर धान्य मिळत नाहीये। काही जणांना तर धान्यच मिळत नाहीये, काही जणांना केवायसी केला जात नाहीये, काही जणांचं रेशनिंग कार्डच बंद आहे। असे अनेक समस्या आहेत। या रेशनिंग धान्य आपल्याला वेळेवर मिळावं व आपल्याला शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला धान्य मिळावं यासाठी मी एक असा विचार केला की सोलापूर शहरातील सर्व रेशनिंग कार्ड धारकांनी एकत्र येणं गरजेचं आहे। जोपर्यंत सोलापूर शहरातील रेशनिंग कार्ड धारक एकत्र येणार नाही तोपर्यंत या रेशनिंग दुकानदारावर आपला दबाव तंत्र राहणार नाहीये। रेशनिंग दुकानदारांची एकत्र संघटना आहे, पण रेशनिंग कार्ड धारकांची संघटना नाहीये। म्हणून बरेच असे रेशनिंग कार्ड धारक आहे की त्यांना कित्येक वर्षापासून धान्य मिळत नाहीये। त्यांना त्यांचा कोटा येतो पण मिळत नाही। त्यासाठी मी असं विचार केला की सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या संघटनेमार्फत आपण सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी असं रेशनिंगचे धान्य वेळेवर वाटप होत नाही, शासनाच्या नियमाप्रमाणे होत नाही, काय कामं होत नाही, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आपण सगळेजण रेशनिंग कार्ड धारक एकत्र येणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की आपण या सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटनेमध्ये आपण सगळे एकत्र येऊया। एक चांगली संघटना बांधून यांच्यावर आपण एक दबाव तंत्र आणून कलेक्टरच्या मार्फत, अन्न पुरवठा अधिकाऱ्याच्या मार्फत आपण प्रत्येकाला रेशनिंगचे धान्य वेळेवर मिळावं, त्यांचं हक्काचं त्यांचं रेशनिंग धान्य त्यांना मिळवून देण्याचं काम आपण या संघटने माध्यमातून करणार आहोत। तरी मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो की रेशनिंग कार्ड धारकांना या संघटनेमध्ये सहभागी व्हावे। यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9588490274। माझा ऑफिसचा पत्ता आहे शोभा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेटू शकता किंवा माझ्या व्हॉट्सअपला माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता। आपण या सोलापूर शहरात एकूण 4 विभाग आहेत, ह, ब, क, ड। या माध्यमातून प्रत्येक सोलापूरकरांना आपण एकत्र करून एक मजबूत संघटना आपण बांधणी करून त्या माध्यमातून आपण प्रत्येकाला धान्य कसं मिळता येईल याच्यावर आपण एकत्र आल्याशिवाय लढा लढू शकत नाही। त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण या संघटने माध्यमातून आपण सगळं एकत्र येऊ द्या आणि या रेशनिंग दुकानदारांच्या विरोधात आपण एक मोठी संघटना उभा करून, एक मोठी ताकद उभा करून आपलं हक्काचे रेशनिंग धान्य आपल्याला मिळवून दिलेच पाहिजे। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।